सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुंबईतील आझाद मैदानावर आदिवासी कोळी समाजाचे एकदिवसीय निषेध धरणे आंदोलन. शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप. राज्य शासनाच्या धोरणाविरोधात न्यायाच्या मागणीसाठी आज दिनांक 21 जुलै मुंबई येथील आझाद मैदानावर आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी तसेच इतर कोळी समाजातील बांधव भगिनींच्या वतीने एकदिवसीय निषेध धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान शासनाने समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यायकारक धोरणांचा पुनर्विचार करावा आणि आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गीतांजली कोळी, उषाताई कोळी तसेच अन्यायग्रस्त आदिवासी, टोकरी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीतील प्रतिनिधींनी समाजाच्या प्रश्नांवर भूमिका मांडत शासनाने समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, शासन जागे व्हा, अन्याय सहन करणार नाही अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणून गेला. समाजातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलकांनी स्पष्ट केले की समाजाच्या न्याय मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. उपस्थितांनी समाजाच्या हक्कासाठी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.